आज 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साजिया सलीम शेख यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 7मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले हे उपस्थित होते। यावेळी प्रभाग क्रमांक 7मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजातील सर्व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले यांनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम शेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष उबैद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी मी साजिया सलीम शेख काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 7मधील इयत्ता 5वी ते 8वी या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आयोजित केले होते। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना या उपक्रमामागे होती। वह्या, पुस्तके, पेन यासारख्या गोष्टी शालेय साहित्य नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक आहेत। या उपक्रमात जवळजवळ 300 ते 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्या सर्वांना मी धन्यवाद करते। काँग्रेस पक्षातील सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांचे मी धन्यवाद करते। प्रभाग क्रमांक 7मधील सर्व नागरिकांचे मी ऋणी आहे। त्याचबरोबर येथे आलेले सर्व पत्रकार बंधूंचे, अकोले टाइम्सचे सर्व शुभचिंतकांचे आभार व्यक्त करते। या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे। भविष्यात असे अनेक उपक्रम करण्यासाठी आजचा उपक्रम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। धन्यवाद। तमाम हिंदुस्थानी माणसाच्या अभिमानाचा, आनंदाचा सोहळा आपण संपन्न करतोय। आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर 74 वर्ष पूर्ण झालीत आणि 75व्या वर्षात आपण आता पदार्पण केलंय। अमृत महोत्सवी वर्षात आपण आता पदार्पण करतोय। या सोहळ्याचं आयोजन ज्यांनी केलं, उबैद, सलीम, याहीपेक्षा मी साजिया ताईला विशेष धन्यवाद देईल। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, प्रत्येक कार्यकर्त्याचा आपण सत्कार करून या ठिकाणी परिचय दिलेला आहे। मौलाना मौजूद, हाजी बिलाल भाई, मस्तान भाई, उमर भाई, सर्वात अधिक मित्र पहिल्यांदा टेलर म्हणून आमचे होते, मैनुद्दीन, आयाज पठाण, दिलशाद मॅडम, यासीन सय्यद, उबैद, सलीम भाई पठाण, मोहसिन शेख, आरिफ शेख, जटूर शेख, आबेज शेख, व्यासपीठावरचे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, विद्यार्थ्यांनी थोडा वेळ मुलांनी तुमचा अधिक वेळ मी घेणार नाही। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर फक्त तुम्ही द्यायचं आहे। प्रश्न विचारू। तमिळनाडूमध्ये नावाड्याचा एक पोरगा, वडील पण, आजोबा पण आणि तो पण नाव हाकायचा। नाव वल्लभीत न्यावी लागायची। वर्गामध्ये सगळ्यात मागच्या बेंचवर तो बसायचा, सगळ्यात मागच्या बेंचवर बसायचा। तोच एक पोरगा आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून सगळ्या जगाने ज्याला वंदन केलं, असं जगविख्यात एक व्यक्तिमत्व, अग्निपंख म्हणून ज्यांना आपण ओळखतो, त्या व्यक्तीचं नाव काय? एक प्रश्न विचारलाय, मला उत्तर सांगायला लावलंय। नाव सांगाल? परत विचारू प्रश्न? ऐकला नाही तुम्ही? लक्षपूर्वक ऐका। मद्रासमध्ये, तमिळनाडूमध्ये नाव वल्हायचं काम त्याचे आजोबा करायचे, वडील करायचे, नंतर तो पण करायचा। नाव वल्हवता तो शिकत होता आणि शिकता पुढे ते व्यक्तिमत्व सगळ्या जगाला वंदनीय ठरलं।
संशोधनाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून तर त्यांनी कमाल केली, अग्निपंख म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि हीच व्यक्ती आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि राष्ट्रपती पदावर त्यांनी काम केलं. कोण? मोठ्याने बोला. मोठ्याने मोठ्याने बोला. बरोबर आहे, बोला. बरोबर सांगताय, मोठ्याने बोला, बरोबर सांगताय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मी मलेशियाला गेलो होतो, आमची बरीच मोठी टीम होती. तुमच्यासाठी जरा गोष्टी रूपानं बोलतो. आणि इंडियन जेवण मिळेल म्हणून एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. तर ते हॉटेल तमिळ माणसाचं होतं. सलग 1 आठवडा तो आम्हाला जेवण देत होता, अतिशय उत्तम हिंदुस्थानी जेवण. आम्ही जेव्हा निघालो परत मलेशियातनं, तेव्हा त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं आम्ही आज मलेशिया सोडतोय. तेव्हा त्याने आमचा विशेष सन्मान सत्कार केला आणि त्याने सांगितलं की आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा मी पुतण्या आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर इकडे बघ, APJ अब्दुल कलाम ह्या नावाच्या भोवती मी तुम्हाला मुद्दाम फिरवतोय. हे नाव तुमच्या कायम लक्षात असलं पाहिजे, कायम लक्षात असलं पाहिजे. शिकायचं आहे, पुढे जायचं आहे, वडिलोपार्जित व्यवसाय केलाच पाहिजे असं बंधन न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करायचं ना. मुलींनी पण मुलांनी पण पारंपरिक काय व्यवसाय असतील ते असतील, त्याच्याशिवाय मी शिकेल. आता तर व्याख्याते म्हणून तर तुमच्या समोर शेख मॅडम आहेत, शेख सर आहेत, मौलाना तर एक उत्तम वक्ते आहेत. अभिनववर आपण अनेकदा त्यांचं व्याख्यान ठेवत असतो. आता सर तुमच्या बरोबर बोललेत, आमचे सहकारी आहेत आरिफ भाई. तेव्हा याही क्षेत्रात प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आपल्याला शिकून मोठं व्हायचं असेल तर याच नावाची दररोज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा सगळा इतिहास वाचा. या व्यक्तीचं सगळं जे काही चरित्र आहे ते वाचा आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा माणूस किती मोठा होता. आणि नावाड्याचा पोरगा या देशाचा राष्ट्रपती होतो आणि संपूर्ण जगात अण्वस्त्रांचं जे युद्ध आहे त्या युद्धामध्ये स्वतःचं नाव कमावतो. इतकं सामर्थ्य शिक्षणात आहे आणि त्यासाठी आजचा दिवस तुमच्या करता मुलाचा. आता मी परत मलेशियात थोडा वेळ तुम्हाला घेऊन जातो. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा ताई फार अभिमानानं सांगायचं की तुम्ही माझ्याकडे आले आणि माझ्याकडंच जेवण केलं. त्याने बिल सुद्धा अगदी आम्ही नाईलाजानं त्यानं ते स्वीकारलं. तेव्हा तो म्हणत होता की मला अभिमान आहे, हिंदुस्थानी माणूस येतो माझ्या हॉटेलला जेवण करतो आणि मी कुणाचा पुतण्या आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा मी पुतण्या. जाताना तो असं म्हणत होता राजकारणासाठी घेऊ नका, पण एक वैशिष्ट्य आहे तेवढंच फक्त लक्षात घ्या. तो म्हणे डॉक्टर कलाम साहेब राष्ट्रपती पदावर गेले, जाताना एकच सुटकेस होती, पद गेलं आणि तीच सुटकेस घेऊन ते परत घरी आले. इतरांचं उदाहरण देणार नाही कारण ते आजचं व्यासपीठ नाही. इतरांचं उदाहरण ट्रक लागतात आणायला सगळं साहित्य. एवढंच फक्त सांगून पुढे जाऊ आपण. तर ते APJ अब्दुल कलाम हे तुमचं आयडॉल, तुमचा आदर्श, तुमचा दीपस्तंभ असला पाहिजे. कितीतरी आहेत, सगळी नावं मी आज सांगणार नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या बरोबर बोलत असताना, विद्यार्थ्यांच्या बरोबर बोलत असताना तुम्हाला मी हे सांगेल मुद्दाम, खरंच तुम्हाला मोठं व्हायचं असेल, दारिद्र्य जर तुम्हाला झुगारून द्यायचं असेल, तुम्हाला खरंच काहीतरी स्वाभिमानानं तुमचं जीवन जर उभं करायचं असेल तर तुम्हाला शाळेत जावं लागेल, शिकावंच लागेल. जरी घरी काही अब्बा काही पण म्हटले तरी सुद्धा झाला 12 वर्षाचा, झाला 15 वर्षाचा, चल जा तू आत्ता गॅरेजवर, चल तिकडे परत गवंड्याच्या हाताखाली, चल इकडे, चल तिकडे नाही. सांगितलं पाहिजे आपण की मला शिकायचंच आहे, मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे, मला त्याही पेक्षा पुढे जायचं आहे. ही एक जिद्द मनाशी बाळगा आणि शिका. दुसरा कोणताही पर्याय तुमच्या समोर नाही. हे तुमच्यासाठी बोललो. साज्याला विशेष धन्यवाद यासाठी मी देतो. राजकीय लोक कसली पण आमिष देतात, त्याबद्दल आजचं नाहीचे व्यासपीठ, पण मुलांना वह्या पुस्तकं देणं, शालेय साहित्य देणं हे आम्हा सर्वांच्या डोळ्यात घातलेलं तू अंजन आहे. हे शक्यतो कोणी देत नाही. निवडणूक आली तर मग चल हॉटेलला, चल धाब्यावर, माझ्या नावाचा कर जिंदाबाद,
माझ्या मागं पुढे फिरा, मी म्हणाल ते करा. उद्या मस्जिद पाडायची तर मीच सांगणार चला गरिबाची लेकरं पुढे. परत दुसरं काही विरोधी बाजूनं करायचं तर परत हीच गरिबाची लेकरं पुढे. असं जर होऊ द्यायचं नसेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, तर आज साजियानं जे काही तुम्हाला दिले ते तुमच्यासाठी एक संदेश पण आहे, एक धन पण आहे, तुम्हाला शिकायचं. शिवाजी आपण आता हे पण सांगितलं पाहिजे त्यांना की साजियानं दिलं पाहिजे असं का, तिनंच द्यावं त्यावरच आपण अवलंबून राहावं असं का. आपण देऊ शकतो की. आपण कोरोनामध्ये औषधं दिलीत, आपण जरा सगळ्या इस्लाम पेठमध्ये या पुढे पण शैक्षणिक साहित्याच्या संबंधामध्ये अजून आम्हाला जे देता येणं शक्य आहे ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुम्हाला आम्ही देऊ करतो. ती अडचण आम्ही तुमची मिटवतो, त्याच्याबद्दलची चिंता तुम्ही करू नका. फक्त तुमची जिद्द आणि असली पाहिजे मला शिकायचं. मी अभिनवमध्ये काम करतो, किती मुलं मुस्लिम समाजाची आहेत मॅडम मला माहिती आहे, आणि त्यांचं IQ आणि त्याचं ग्रास्पिंग पण मला माहिती आहे. आमच्याकडे टीचर सुद्धा सर्वात म्हणजे बऱ्याचशा टीचर ह्या आजही मुस्लिम कम्युनिटीमधल्या आहेत. ड्रायव्हर पण आहेत, असतील आता आमचे काही मित्र समोर बसलेले. जर हा माणूस आला तर आम्ही बिगर नोकरीचा कुणाला पण पाठवलं नाही, कारण ते आमचं सामाजिक अशा प्रकारची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते दायित्व दाखवलं पाहिजे, हे आमचं काम आहे. मला फार आनंद आणि अभिमान आहे. मी अनेकदा आरिफ बरोबर बोलत असतो की आरिफचे आजोबा की चुलते भजन म्हणायचे. चुलते ते नवलवाडीत भजन नसायचं, पण तरी ते येऊन म्हणायचे. नवलवाडीच्या लोकांना भजन नव्हतं म्हणताय. आणि तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मैनूभाई आम्ही सातत्यानं हजर राहतो. मला आज पण असं वाटलं होतं की शॉलच्या ऐवजी तुम्ही ते लग्नात देतात ना, तसं काही मिळालं असतं तर ते जपून ठेवता पण आलं असतं. मला ते अजून आठवत आहे सगळं. ते आमचे वडील घेऊन आले, इब्राहिम सेठ बागवान आणि बागवान मंडळीच्या किंवा तुम्हा सगळ्यांच्या ही सगळी मंडळी आमच्याकडं. मला एकूण एक चेहरा माझ्या वडिलांच्या ठाई, त्यांच्याबरोबर मी या सगळ्यांना बघितलेलं. खरंच अंग मेहनतीचे कामं किती करावेत, काही त्याला मर्यादा आहे की नाही. ना काही जमीन, ना जुमला, ना घर, ना काही, ना ऍसेट, काहीच पण नाही, तरीही सुद्धा प्रपंच करायचा. आणि विशेष म्हणजे धनिकाचं जरा बड्या बागायतदाराचं लेकरू तरी दुसरीकडे जाऊन काही मागेल, पुढाऱ्याकडे जाऊन जिंदाबाद करता करता किमान कानात नोकरी तरी मागेल. पण ही मुस्लिम मुलं ते पण मागत नाहीये. आम्ही आमच्या पायावर उभं राहू, कष्ट करू, लढू. ही जी काही जिद्द आणि मेहनत तुमच्यामध्ये आहे, हिला फक्त आकार द्यायची गरज आहे, हिला फक्त व्हिजन द्यायची गरज आहे, दृष्टी द्यायची गरज आहे. असं जर घडलं तर एक नवचित्र उभं राहील. आणि सरांच्या भाषणात ते सगळे मुद्दे आलेत, मी बिलकुल पुनरावृत्ती नाही करणार. पण त्या दृष्टीनं मी सगळ्यात अधिक याला महत्त्व देईल की यापुढे पालकांनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा आता आम्ही बदलून घेऊ स्वतःला. कोरोना आला, सगळ्यात जास्त हाल कोणाचे झालेत आपल्याला माहिती आहे. रस्त्यावर आपण हातगाड्या लावतोय, त्यांचे हाल होणं स्वाभाविक आहे. दुसरं काय आहे, काम करायला आणि पोट भरायला दुसरं कोणतं साधन कोणतं आहे. आणि मग अशी एक साथ येते, एक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपलं दैन्य आणि आपली अवस्था वाईट करून जाते. अशा वेळेला आपला आधार जर कोणता असेल, आपली ॲसेट कोणती असेल, आपली मालमत्ता कोणती असेल तर ती बुद्धी आहे. आणि बुद्धीच्या ताकदीवर जर आपलं जीवन आपल्याला स्वावलंबनानं उभं करायचं असेल तर आपल्याला शिकावं लागेल. कितीतरी आता शेख मॅडमचं कितीतरी इथं व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे बघा, त्यांच्या सगळ्या भगिनी वगैरे मला सगळं माहीत आहे. तर या दृष्टीनं इथून पुढं हा एक नवा दृष्टिकोन आपण अवलंबू. राजकारणात कदाचित तुम्ही असाल नसाल तो भाग मी वेगळा, पण मी तर नवलेवाडीकर या नात्यानं इस्लाम पेठीसी काय आणि कमान BCC काय आमच्या गावानं विशेष नातं कायम जपलंय. आणि हे पण ठामपणानं मी सांगत आलेलो आहे. कोणत्या पण मुस्लिम भावा बहिणीला जातपातीच्या नावानं जर कोणी त्रास देणार असेल आणि त्यांना टोक करून कोणी खिंडीत गाठवणार असेल तर सगळ्यात तुमच्या पाठीशी खंबीरपणे बुवासाहेब नवले, मुरलीधर मास्तर नवले, जिजींचे मिस्टर आणि तमाम नवले आम्ही कायम असायचो. तोच आमचा धर्म आहे.
आणि तोच कम्युनिस्ट पार्टी असो की काँग्रेस पक्षाचा असो, तोच धर्म आहे, हाच धर्म आहे. काँग्रेस पक्ष या नात्यानं जरूर सांगेल, त्या पक्षाची लिडरशिप मी आत्ता करतोय की अल्पसंख्य असो द्यात, अगर सगळे 18 पगड जातीचे लोक असो द्या, या लोकांचा मुख्य आधार जर कोणता असेल तर तो काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचा विचार आहे. महात्मा गांधींचा विचार, पंडितजींचा तोच विचार आहे आणि गांधी परिवाराचा पण तोच विचार. मग जे कुणी काही वेगळे झेंडे घेऊन येतील, चिन्ह घेऊन येतील, आणि देशाचा आम्हालाच फार अभिमान आहे, आम्ही देशाचं आता काहीतरी भलं करू. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुमच्या उपस्थितीत मी प्रश्न विचारतो की केंद्रात तुमचं सरकार आहे, स्वातंत्र्याच्या चळवळीत तुम्ही कुठं होते? स्वातंत्र्याच्या चळवळीत यापैकी कुणी पण नव्हतं. स्वातंत्र्याची चळवळ लढवली काँग्रेसनं, त्यानंतर दीन दुबळ्यांच्या साठी परत तोच पक्ष लढला, हा देश बांधला, आणि 60 वर्ष हा देश बांधून आज आपण बघतोय की नको ते संकटानं आपल्या शिरावर घेतलाय. जातीयवादाला खतपाणी घालणं, जातीतली भांडणं लावणं, यादवी लावणं, जात नावानं सत्ता हासिल करणं, आणि त्याच जातीच्या संरक्षणासाठी ज्यांना प्रसंग पडला तर देशातून हुसकावून लावण्याची पण तयारी ठेवणं, इथपर्यंत विषारी राजकारण जर ह्या देशात होणार असेल तर मग राजकारण सुद्धा आपण समजून घेणार की नाही? आपण विचाराचं सर्वांना बरोबर घेऊन जाणारं राजकारण आणि ते राजकारण करणारे लोक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार की नाही? कुणाच्या मागे उभे राहणार आहात आपण? कुणाला शक्ती देणार आहात, कुणाला ताकद देणार आहात? हिंदुस्थान हा बहुराज्यीय देश आहे. विशेष म्हणजे भाषेच्या आधारावर ती राज्य तयार करण्यात आलेली आहे. अनेक भाषिक, अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक वेश असे जिथं काही आहे जगाच्या पाठीवरचा तो हिंदुस्थान. या देशाला जातीयवादाचं भूत सिरावर घेणं कदापि पण परवडणारं नाही, कदापि पण नाही. शकलं पडतील ह्या देशातली राज्यांची, यादवी निर्माण होईल जातीपातीतली. हे जर करायचं नसेल तर सर म्हटले त्यांचं ती जी काही कहावत होती त्यांची, ती आपण कायम डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. या देशाला समन्वयवादी, या देशाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे लोक, या देशाला जातीपासून अलग ठेवून स्वतःचं राजकारण उभे करणारे राजकीय पक्ष आणि तो राजकीय विचार असं काही असेल तरच सुरक्षितता राहील. सुरक्षिततेच्या संदर्भात सगळ्यात आधी प्रत्येक नागरिकावर आज जबाबदारी आहे, माझ्यावर, तुमच्यावर, सर्वांवर. केवळ मुस्लिम बांधवांवर जबाबदारी असं मुळीच नाही. हिंदूंनी पण आम्ही फार सुरक्षित आहोत असं सांगण्याची काही पण आवश्यकता नाही. मी एका कार्यक्रमात होतो, मोरानीजी, मी हे उदाहरण प्रबोधन म्हणून देतोय, टीकेसाठी देत नाही. ते असं म्हणत होते, मी नाव पण कुणाचं घेणार नाही, पण म्हणत होते हे सत्य आहे. आता आमचं राज्य, आमचं म्हणजे कुणाचं? हिंदुत्वाला मानणारांचं आमचं राज्य, आणि पंतप्रधान पण हिंदुत्ववादी होते. प्रवचन संपल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं की या देशावर हिंदूंचं राज्य नव्हतं कधी, आणि सगळ्यात जर अधिक असुरक्षित कोण होते तरी हिंदू होते. हे पण मी सांगतो, ज्ञानदेवाला, तुकारामाला, या सगळ्यांना त्रास द्यायला ना या देशातला मुस्लिम होता, ना या देशातला ख्रिश्चन होता, त्यांना त्रास देणारे सगळे हिंदूच होते. म्हणून महाराजांना मी विचारलं की महाराज, हिंदूंचा राजा झाला तर हिंदू सुखी होतो, हे समीकरण जे लोकांना तुम्ही सांगतायत हे खोटं आहे. उलट छत्रपती शिवाजी राजे सांगायचे हे रयतेचं राज्य आहे, 18 पगड जातीचं राज्य आहे. यशवंतराव चव्हाणांनी 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्र राज्य हे स्वतंत्र झालं तेव्हा त्यांना माणकोळकरांनी प्रश्न विचारला होता की यशवंतरावजी, महाराष्ट्र मराठ्यांचं राज्य असेल की मराठी भूमीचं? तेव्हा यशवंतरावांनी पण तेच उत्तर दिलं होतं, मराठ्यांचं नाही, मराठी भाषिकांचं, मराठी माणसांचं राज्य आहे. हे इतकं व्यापक राजकारण ते तत्कालीन
तेव्हापासून तर आजपर्यंत या देशामध्ये काँग्रेसनं उभं केलंय. त्याग जो करायचा तो त्याग केला. मी उदाहरण एक छोटंसं परत देईल, भावनात्मक उदाहरण आहे. जेव्हा राजीव गांधींचा शव पडलेला आहे आणि ताबडतोबीनं इंदिरा गांधींच्या बद्दल मला बोलायचं आहे, आणि ताबडतोबीनं पंतप्रधान द्यायचे आहे. काँग्रेस पक्षाचे सगळे चाणक्य सोनिया गांधीकडे जातात आणि सोनिया गांधींना विनंती करतायत की आता पंतप्रधान पद हे परत एकदा निभावून नेणं आणि हा देश सांभाळणं ही जबाबदारी परत गांधी परिवाराला घ्यायची आहे. आता या देशाचा नवा पंतप्रधान सोनियाजी तुम्हीच द्या. राजीव नावाच्या पुस्तकामध्ये सोनियाजींनी लिहिलेली ही माहिती आहे. सोनियांचं वाक्य तेव्हा असं आहे, तुम्ही राजीव मागत नाहीत, राजीव गांधी मागत नाही. मला माहिती आहे तुम्ही माझं कुंकू मागताय, पण तरीही ते मला द्यावंच लागेल, कारण तोच आमचा धर्म आहे. या देशाला नेतृत्व देणं आणि हा देश एकसंघ ठेवणं आणि त्याच्यासाठी मरण स्वीकारणं, रक्त सांडणं हाच आमचा धर्म आहे. मी एवढंच सांगेल की तीच काँग्रेस आहे. इथपर्यंत हे सगळे विचार समजून घेतले पाहिजेत. कुठे पण आपण भरकटणार नाही, कुठे पण जाणार नाही. एकसंघता, सर्वांची एकसंघता ही आपली शक्ती आहे, तो आपला आत्मा आहे. या दृष्टीनं राजकारणाकडे आपण बघितलं पाहिजे. पुन्हा व्यक्तीच्यासाठी नाही, तर आपल्या सर्वांच्यासाठी. या सगळ्या परिस्थितीमध्ये सविस्तर बोलण्यासाठी परत येता येईल, अधिक वेळ घेणं आज योग्य नाही. मला परत मूळ विषयाकडे येतो. साजियाच्या संदर्भामध्ये मी सांगेल की त्यांनी जो उपक्रम सुरू केला आहे, आम्ही जरा त्यामध्ये अवश्य मदत करू, निश्चितपणे आम्ही मदत करू, पण शिकण्याची भूमिका तुमची पाहिजे. मला जर सांगितलं ना की ताई 10वीला आमचा टॉपर विद्यार्थी आमचा हा असा आहे, किती पण असू त्या, मार्क्सचं गणित नाही करत मी, मार्क्सवर अवलंबून आहे, पण हा टॉपर आहे आमच्या समाजातला, तर त्याला शिकवण्याची जबाबदारी पण आम्ही पुढची घेऊ. पण तुम्ही शिकवण्याची भूमिका तुम्ही घ्या आणि त्यांना शिकवण्याची भूमिका आम्ही घेऊ. पण आता सगळे हे आमचे मायबाप समोर आहेत, आपण ती भूमिका स्वीकारत नाही. आता दुसरा पर्याय नाही. आता याच मार्गाने जावं लागेल. जिथे जिथे आम्ही आहोत, आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहोत, त्या संस्थांच्या मध्ये निश्चितपणानं शैक्षणिक कामकाजाच्या साठी मुस्लिम कम्युनिटीसह इतर जेवढे काही मागास जेवढा काही राहिलेला वर्ग आहे त्यांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या जाणीवेनं मदत केलीच पाहिजे. आदिवासी भाग मागे होता, रावी पाटणकर आले, सगळा आदिवासी भाग बदलून गेला. सगळा एक समाज बदलतो आणि तो फक्त शिक्षणाने बदलतो. आज कितीतरी क्लास 1 अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी, आता आपल्या जवळ असलेले सगळे डॉक्टर्स वगैरे हे सगळे तर आदिवासी आहेत. काय होतं त्यांच्या घरी? ते शिकून मोठे होतात, कर्तृत्वानं मोठे होतात. आता आपण पण मुस्लिम कुटुंबांना पण आपलं लक्ष आता शिकणं. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे मी कित्ता कुणाचा गर्वित, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा. कितीतरी नावं आहेत, सगळी नावं सांगता येणार नाही. कुणी पण रोखू शकत नाही, कुणीही पण तुम्हाला मागे खिचू शकत नाही. फक्त तुमची धमक पाहिजे पुढे येण्याची. आम्ही कितीतरी असे कार्यकर्ते आहोत की तुम्हाला मदत करायला कायम तयार राहू. अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे समाजामध्ये 100% लोक वाईट कधीच पण नसतात. ते अब्राहम लिंकन गुरुजींना सांगतात, मास्तर सांगा माझ्या मुलाला की सगळेच गुंड नसतायत, फार चांगले लोक पण समाजात असतात, हे पण त्याला शिकवा. तसं मी तुम्हाला हे सांगेल की हिम्मत हरू नका. फार काही धन लागतं मुलांना शिकवायला असं काही समजू नका. फक्त इच्छाशक्ती बाळगा, हे मुलं शिकतील आणि सगळं चित्र बदलून जाईल. आणि हे चित्र बदलायचं असेल तर त्यासाठी समाजानं एक यावं आणि बदलायची क्षमता असलेल्या माणसांना साथ करावी, एवढीच अपेक्षा मी करेन. आमची शक्ती शेवटी तुम्ही आहात. आमची धमक किती पण मोठी असू द्या, पाठीमागं वळून पाहिलं तर आम्हाला दिसलं पाहिजे की हे लोक आमच्या बरोबर आहेत. तर आम्ही किती पण पुढे जाऊन धावायला आणि प्रसंगी मरण स्वीकारायला पण तयार असतो. पण पाठीमागं वळून बघता आलं पाहिजे की ही माणसं आपल्या पाठीशी आहेत. हे सगळं मी आपल्या सर्वांच्या समोर आज बोलतोय. इस्लाम पेठेमध्ये मी ग्रामपंचायतीत असल्यापासून सातत्याने येतोय. 79ला मी ग्रामपंचायतीत आलो अकोल्याच्या.
तेव्हापासून आपले अनेक सहकारी माझ्याबरोबर पण होते. तेव्हापासून मी हा सगळा भाग पाहत आलोय. किती प्रश्न इथं जिवंत आहेत हे पण मला माहिती आहे. आज त्या तपशिलात जाणार नाही. उबेद सह सलीम, उबेद, आरिफजी सर, आपण सर्वच जण याच्यात पुढाकार घ्यावा. आम्ही आपल्या बरोबर राहू आणि आपल्या सगळ्या अपेक्षा किती पूर्ण करता येतील माहिती नाही, पण आम्हाला जेवढं शक्य आहे त्यासाठी मात्र आम्ही वचनबद्ध राहू एवढंच आपल्याला सांगतो. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय थोरात साहेबांकडे काल मी 9ला पोहोचलो आणि 1:30ला मला वाटतं आलो. आम्ही एवढे प्रश्न घेऊन गेलो होतो की थोरात साहेब एक प्रश्न समजून घेतला. हा शिवाजी होते, शिवाजी माझ्या बरोबर होते. ते म्हटले 1, ते म्हटले आता 21 झाले, 21. आम्ही एक प्रश्न मांडतोय तो त्याची चर्चा. ते म्हटले अरे बाबा 21 झाले आता. तर 22वा प्रश्न घेऊन जाण्याची आपली तयारी आहे. आपण जाऊ निश्चितपणे. पण जे काही बोलू शकतील, अट्टहासानं बोलू शकतील. आम्ही मस्जिदमध्ये ठामपणे बोलणारे माणसं मी बघितलेत, पेठेतले बघितलेत, बोलतायत ते फार ठामपणे बोलतायत. मैनूभाई, तुमची सगळी अगोदरची पिढी आहे ना, तुमच्या आणि माझ्या अगोदरची, फार ठामपणे बोलायची. जी आठवत आहे का तुला? जी पंचायत समितीला आणि मी जिल्हा परिषदेला होतो, शेवटच्या दिवशी आम्ही इथे बसलेलो होतो. जा म्हटलं बेलाशक जा म्हटलं, एक मत पण इकडचं तिकडं होणार. ठामपणे बोलणारे लोक आहेत. असे काही ठराविक लोक आपल्या बरोबर घ्या. जाण्याची चिंता करू नका, आपण बरोबर जाऊया आणि तिथे त्यांच्याबरोबर या प्रश्नावर सविस्तरपणे बोलूया. त्यांनी तो प्रश्न घेऊन राज्याच्या आणि केंद्राच्या आपल्या पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे बोलावं. तिथं जरी जायची गरज भासली तरी तुमच्यापैकी काही लोक तिथपर्यंत पोहोचतील. प्रयत्न तुम्ही, फॉलोअप तुम्ही ठेवा. आपण निश्चितपणे त्या प्रश्नाला ऐरणीवर आणून न्याय देण्याच्यासाठी प्रयत्न. कार्यकर्त्याचं हेच काम आहे, याच्यापेक्षा कोणतं काम आहे? आम्ही त्यासाठी निश्चितपणे आपल्याबरोबर राहू. आम्हाला आज बोलवलं, मला खरंच आनंद झाला. सर्वत्र जातो आपण, इकडे तिकडे जातो, पण काही ठिकाणी जाण्यामध्ये ते काही वेगळंच आहे. ते वेगळंच आहे. त्यांच्यामध्ये जाणं, त्यांच्यात बोलणं, त्यांच्यात बसणं आणि त्यांच्याबरोबर संवाद करणं, यामध्ये एक वेगळाच रंग असतो, एक वेगळाच आनंद त्यात असतो. आज तशा प्रकारचा एक आनंद आम्हाला झालाय सर्व कार्यकर्त्यांना. या भावना व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.